पुढच्या काळात वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या वाढत जाणार आहे, तर त्यांना आनंद समाधान मिळेल व सन्मानाने जगता येईल अशी रचना असली पाहिजे. या संकल्पनेतून आनंदलय हा सुंदर सुसज्ज प्रकल्प गंगापूर रोडवरील सोमेश्वर लॉन्स जवळ साकारण्यात आला आहे. दिनांक 15 ऑक्टोबर पासून त्याचा प्रारंभ होईल. काल दुपारी या आनंदालयात आयोजित पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट विनीत महाजन यांनी स्वागत केले. अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. वनवासी व दुर्बळ घटक विविध सेवा प्रकल्प न्यास आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही आनंदालय उभे राहिले आहे. 1 एकर जागेत 20,000 चौरस फुटावर 2 मजली इमारत बांधण्यात आली असून वृद्धांना सोयीस्कर ठरतील अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. दरमहा किमान रक्कम देऊन सुखासमाधाने या आनंदालयात राहता येईल. 2 ते 3 व 4 जणांची राहण्याची सोय असून 24 खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्थाही आहे. सुसज्ज स्वयंपाकघर, भोजन कक्ष, वाचनालय, बेटे खेळघर बांधण्यात आले आहे. वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध आहे. एकूण 85 वृद्ध स्त्री पुरुष येथे आयुष्याची संध्याकाळ आनंदाने घालू शकतील. या आनंदालयात घरपण, मायेचा ओलावा, आपलेपणा, जिव्हाळा आणि स्वतंत्र अनुभवता येईल. वाडा चौक अशी सुंदर रचना केलेली दिसते. आल्हाददायक वातावरण, उत्तम सेवा व सर्वांना परवडणारे दर ही या आनंदालयाची त्रिसूत्री आहे. संपतराव पाटील, सतीश चितळे, श्रीराम महाजन, महेंद्र वारे, चंदूभाई पटेल, ॲडव्होकेट श्याम गरोटे, कीर्ती जोशी यांनी परिश्रम करून हा प्रकल्प आकाराला आणला आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे खजिनदार हेरंब गोविलकर व प्रकल्प प्रमुख अपर्णा रत्नपारखी यांच्याशी संपर्क साधता येईल. सतीश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.